काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात सार्वजनिक जीवन, पत्रकारिता आणि समाजसेवा सर्वत्र त्यांनी जो संचार केला आहे आणि जो आपल्या नावाचा डंका सतत वाजत ठेवलेला आहे, हे खरोखर आजच्या तरुण पिढीने थक्क व्हावं अशा प्रकारचं कार्य त्यांच्याकडून होत आहे। मी त्यांना पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून फार मोठी भरीव सेवा व्हावी, त्यांना जास्त यश आणि कीर्ती मिळावी अशा प्रकारची शिवचरणी प्रार्थना करतो। आम्हाला बोलावून या ठिकाणी जो बहुमान केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी संपादक अभिजित राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पाहुण्यांचं या ठिकाणी धन्यवाद, आभार प्रकट करावे। या ठिकाणी मालवणी महोत्सवाच्या 12व्या आणि अंतिम दिवशी आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गोरेगावचे लाडके नेते आणि मला वेळोवेळेस एक योग्य मार्गदर्शन दिलं ते आपले आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय सुभाष देसाई साहेब, त्याचबरोबर राम नाईक साहेब जे माजी पेट्रोलियम मंत्री, त्यांचं पण बहुमूल्य मार्गदर्शन मला वेळोवेळेस लाभत असतं आणि अशा दोन दिग्गज नेत्यांच्या हस्ते आज माझा वाढदिवस या व्यासपीठावर साजरा झाला आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या सर्व गोरेगावकरांच्या समोर माझा वाढदिवस साजरा झाला, त्याच्यापेक्षा जास्त कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे। मी परत एकदा देसाई साहेबांना आणि राम नाईक साहेबांना मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जो प्रेम, लोभ आणि आपुलकी माझ्याबद्दल जी दाखवली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार आणि ऋणी आहे। हे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।